गुढीपाडवा विशेष मस्त असं मलाईदार श्रीखंड आणि टुमटुमीत फुगलेली पुरी आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल। तर अशा प्रकारे एकदम चेंडूसारखी फुगलेली पुरी, तेल अजिबात न पिणारी, टिप्स बाय टिप्स सर्व रेसिपी पाहूया की पुरी कशी फुगवायची, त्यानंतर मलाईदार श्रीखंड कसं बनवायचं। सविस्तर व्हिडिओ पहा, शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। तर इथे मी काय केलंय, अर्धा लिटर दुधाचं जे आहे दही लावून घेतलेलं होतं आणि जे दही बनलं होतं ते कॉटनच्या कापडामध्ये बांधून त्यावर काहीतरी जड ठेवा किंवा मग टांगायला जागा असेल तर टांगून ठेवलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर जो चक्का तयार झालेला होता तो चाळणीमध्ये काढून घेतला, एखाद्या कुठल्याही चाळणीमध्ये काढून घ्या आणि अशा प्रकारे गाळून घेतला। याने काय होतं, चक्का जो आहे छान पद्धतीने तयार होतो, त्यातल्या त्यात गुठळी राहत नाही आणि जो आपण मार्केटमधून आणून श्रीखंडाचा डब्बा खातो किंवा मग श्रीखंड खातो ना, तोच फ्लेवर जो आहे इथे येतो। ही टिप्स जी आहे खूप महत्त्वाची आहे की चक्का जो आहे गाळायला अजिबात हलगर्जीपणा करू नका, चक्का जो आहे गाळून घ्या। कारण आपण विसच्या साह्याने जो आहे किती फेटाळलं तरी सुद्धा एखादी गुठळी तरी राहतेच। तरी ते चक्का गाळून घेतला आणि तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी किती थिक झालेली आहे। जेव्हा मी चमच्याने पाडण्याचा प्रयत्न करते तरी सुद्धा चक्का आपला पडत नाही। त्यानंतर इकडे मी 120 ग्रॅम पिठी साखर, एक वाटीला थोडीशी कमी अशा प्रमाणात घेतलेली आहे आणि पिठी साखर घातली की छान असे विक्सच्या साह्याने पिठी साखर आणि आपला जो चक्का आहे एकत्रित करून घेऊया। आता पिठी साखरेचं प्रमाण जे आहे इथे अचूक आहे, डोळे झाकून फॉलो करू शकता। तर इथे जो आहे मस्त असं आपलं चक्का आणि साखर जे आहे पिठी साखर मिक्स झालेले आहे। पण याला आणखीन थोडंसं टेस्टी आणि आणखीन थोडंसं कलरफुल बनवण्यासाठी आणखीन एक सिक्रेट वस्तू जी आहे इथे आपण घालूया, ते आहे मस्त असं केसरचं दूध। तर इकडे मी काय केलंय, 1 ते 1.5 तास जे आहे केसरचे धागे दुधामध्ये भिजवून ठेवलेले होते आणि त्याचंच हे दूध तयार केलेलं होतं। तर 1.5 चमचा जे आहे घातलेला आहे, यापेक्षा खूप जास्त घालू नका कारण याने काय होतं, आपला जो श्रीखंड आहे ते पातळ होण्याची शक्यता आहे। जर तुमचं प्रमाण जास्त असेल तर 2 ते 3 चमचे दूध घातलं तरी सुद्धा चालेल। परत एकदा मस्त असं फेटाळून घेतलं। जितकं आपण जास्त फेटाळू ना तितकं श्रीखंड जे आहे छान असं मलाईदार तयार होतं। त्यानंतर इकडे मी काय केले, ड्रायफ्रूटचे तुकडे घातलेले आहे आवडीप्रमाणे। इकडे मी काजू बदाम घातलेले आहे, तुम्हाला हवं तर चारोळी पिस्ता सुद्धा घालू शकता। त्यानंतर मस्त असं फ्लेवरसाठी विलायची पावडर घातलेली आहे। आता बरेच जण यामध्ये जायफळ सुद्धा घालतात, तर मी इथे जायफळ नाही घातलेलं आहे, तुम्हाला घालायचं असलं तर तुम्ही घालू शकता। परत एकदा चमच्याने जे आहे व्यवस्थित मिक्स केलं आणि इकडे आपलं मलाईदार जे आहे श्रीखंड तयार झालेलं आहे। अगदी आपण बाहेरून जे डब्बे जे आहे आणून खातो श्रीखंडाचे, अमूलचे वगैरे, तशाच पद्धतीचे हे श्रीखंड तयार झालेलं आहे आणि अजिबात प्रिझर्वेटिव्ह नाही कारण आपण हे घरी बनवलेलं आहे आणि एकदम हायजीन पद्धतीने बनवलेलं आहे। त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही जेव्हाही घरी श्रीखंड बनवाल तर बाहेरचं श्रीखंड जे आहे खाणं विसरून जातील। तर याला आपण 1 ते 1.5 तास जे आहे फ्रीजमध्ये ठेवूया। आता हे श्रीखंड जे आहे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून आठवडाभर एन्जॉय करू शकता। तर इकडे आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे। लगेच टुमटुमीत चेंडूसारखी फुगणारी पुरी कशी बनवायची ते सुद्धा पाहूया। तर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 3 चमचे बारीक रवा घेतलेला आहे, 1 चमचा साखर घेतली, चवीनुसार मीठ घेतलं, अर्धी वाटी पाणी घेतलं। इथे एक बोल घेतलं, त्यामध्ये रवा, मीठ, साखर आणि पाणी घालून जे आहे आपण रवा छान असा 5 ते 10 मिनटं भिजवून घेऊया। तर हे जे प्रमाण आहे अचूक आहे, ह्याला सुद्धा तुम्ही डोळे झाकून फॉलो करू शकता। तर रवा जो आहे न भाजलेला घेतलेला आहे, म्हणजे कच्चा रवा या ठिकाणी घेतलेला आहे। आणि काय होतं, पुरी जी आहे छान अशी मस्त खमंग आणि खुसखुशीत तयार होते। त्यानंतर इकडे आपला रवा छान भिजला 5 ते 10 मिनटं की आपण गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि गव्हाचं पीठ जे आहे छान असं अगोदर मिक्स करून घेऊया, म्हणजे आपल्याला कळेल की यामध्ये आणखीन किती पाण्याची गरज आहे। तर हे बघा, हे पीठ जे आहे आपल्याला जितकं घट्ट लावता येईल तितकं घट्ट आपल्याला पीठ लावायचं आहे। अजिबात पातळ पीठ बनवायचं नाही कारण आपल्याला हे जे आहे सुकं पीठ न लावता ह्याचे जे आहेत आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत। तर हे बघा, इतकं घट्ट पीठ या ठिकाणी मी लावलेलं आहे। आता यावर कॉटनचा कपडा घालून जे आहे आपण 5 ते 10 मिनटं
अशाच पद्धतीने मुरू देऊया। तर वरून मी काय केलं, थोडासा ओला हात लावलेला आहे, म्हणजे आपलं पीठ जे आहे सुकणार नाही। तर हे बघा, याला झाकण देऊन जे आहे 10 मिनिटं आपण रेस्ट दिली आणि इकडे आपलं पीठ जे आहे छान पद्धतीने मुरलेलं होतं आणि त्यातला जो गरा होता तो आणखीन जास्त फुललेला आहे। अर्धा चमचा तेल घातलं की परत एक 2 ते 3 मिनिटं पिठाला छान असं मसळून घेऊया। आणि हे पीठ तुम्ही पाहू शकता किती घट्ट असं मी मळलेलं आहे। आता या पिठाचे जे आहे समान 3 भाग करून घ्यायचे। आता जितके भाग होतील तितके तुम्ही करू शकता। तर इथे जे आहे मी पीठ 1 वाटी घेतलेलं होतं, तर याचे 3 भाग जे आहे समान पद्धतीने करून घेऊया। आता पीठ ज्यावेळेस आपल्याला एकदम घट्ट पीठ मळतो तर त्यावेळेस आपल्याला काय होतं, सुकं पीठ लावायची गरज नसते। एकतर सुकं पीठ लावलं की तळताना ते पीठ जे आहे तेलामध्ये उतरतं आणि तेलसुद्धा पचपच, पुरी जी आहे तेल पचपच पिते। तर इकडे आपल्याला पीठ जितकं आपण घट्ट लावलं ना तर आपली पुरी जी आहे अजिबात तेल पित नाही आणि छान अशी 1 तासभर टम्म फुगलेली राहते, टुमटुमीत फुगलेली राहते। तर ही जी पुरी आहे या प्रमाणात जर तुम्ही केली, या अचूक प्रमाणात, तर तुमची पुरी जी आहे तासभर अजिबात बसणार नाही किंवा मग तासभर छान अशी टुमटुमीत फुगलेली राहील। आता लाटायला सुद्धा कशी लाटायची, तर खूप जास्त जाड नाही लाटायची किंवा खूप जास्त पातळ नाही लाटायची। खूप जास्त जाड लाटली तर ती लूज पडेल, म्हणजेच की नुसतीच तेल पिणारी पचपच होईल आणि त्यातल्या त्यात जे आहे टुमटुमीत फुगलेली राहणार नाही। आणि खूप जास्त पातळ लाटली तर कडक होईल, त्यामुळे अशा पद्धतीने लाटून घेतली। आता इथे एखादी वाटी किंवा मग झाकण, तर इथे मी ग्लासचा वापर केलेला आहे आणि ग्लासच्या ह्याच्यात जे आहे 4 पुऱ्या याच्या जे आहे काढून घेतल्या। आता हे जे शिल्लक पीठ आहे आपण दुसऱ्या पिठाच्या गोळ्यामध्ये मिक्स करून ते सुद्धा मळून घेऊया। तर हे बघा, अशा पद्धतीने पुऱ्या ज्या आहेत बनलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। खूप जास्त जाड नाही आहे किंवा खूप जास्त पातळ नाही आहे। आणि ज्यावेळेस आपण पीठ मळतो तर तेलाचं मोहन अजिबात घालायचं नाही। तुम्ही पाहू शकता इथे मी अजिबात तेलाचं मोहन वापरलेलं नाही आहे, कारण आपण आतून जर तेलाचं मोहन घातलं पिठाला तरीसुद्धा पुरी जी आहे तेल पिऊन घेते आणि पचपच अशी तयार होते। तर दुसरीसुद्धा इथे मी तुम्हाला चपाती लाटून दाखवते। आपण जी नॉर्मली चपाती लाटतो ना त्यापेक्षा थोडीशी जाड ठेवायची, खूप जास्त जाड नाही ठेवायची। तर अशा पद्धतीने दुसरीसुद्धा लाटून घेतली। ह्याचेसुद्धा आपण जे आहेत ग्लासने पुऱ्या करून घेऊया। तुम्ही हवं तर वाटी किंवा झाकण किंवा ग्लास तर सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असते, तर अशा पद्धतीने त्याच्यासुद्धा तुम्ही पुऱ्या करू शकता। तर हे बघा, अशा पद्धतीने सर्व पुऱ्या ज्या आहेत करून घेतलेल्या आहे। आणि तुम्हाला जर इथे पुऱ्या म्हणजे ग्लासने जर पुऱ्या काढून घेतल्या आणि खूप जाड वाटत असेल तर एकदा त्यावर लाटणं फिरवलं तरीसुद्धा चालेल। तर सर्व पुऱ्या ज्या आहेत तिथे मी लाटून घेतलेल्या आहे आणि काढून घेतलेल्या आहे। आता पुऱ्यासुद्धा कशा तळायच्या हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। तेल जे आहे छान असं गरम झालं पाहिजे, तेलाला मस्त असा ताव आला पाहिजे। आणि पुरी तेलामध्ये कशी सोडायची, तर खालचा जो भाग असतो ओलसर तो जो आहे खाली सोडायचा आणि वरचा जो सुकलेला भाग असतो तो वरती सोडायचा। अशा प्रकारे म्हणजे ओलसर जो भाग आहे ना आपल्याला तो खाली सोडायचा आहे। बघा, अशा पद्धतीने जो खालचा ओलसर भाग होता तो मी तेलामध्ये सोडला आणि अशा प्रकारे तळून घेते आणि तेलाला छान असा ताव आलेला आहे। तुम्ही पाहू शकता पुरी घालताच टम्म अशी चेंडूसारखी आपली पुरी फुगलेली आहे। आणि हे बघा, आणि एकदा एक बाजू जी आहे छान अशी तळून घ्यायची, दुसरी बाजू नंतर तळून घ्यायची। आणि बघा काय बहरदार असा कलर आलेला आहे पुरीला। आता हा कलर कशामुळे आलाय, तर आपण जी 1 चमचा साखर वापरलेली होती ते साखरेचं काम जे आहे पुरीने इथं केलेलं आहे। तर साखर घातल्याने काय होतं, पुरीला कलर छान येतो। अशा पद्धतीने दुसरीसुद्धा पुरी जी आहे त्याच पद्धतीने तळली, म्हणजे जो ओलसर भाग होता तो तेलामध्ये सोडला आणि जो वरचा सुकलेला भाग होता तो वरती ठेवला। तर ही बघा, ही सुद्धा पुरी मस्त अशी टम्म चेंडूसारखी फुगलेली आहे। आणि तेलात जे आहे हाय फ्लेमवरच सगळ्या पुऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या, अजिबात लो फ्लेम करायची नाही। पुऱ्या काढताना हाय फ्लेमवर पटापट अशा आपल्याला पुऱ्या काढायच्या। आपण जेव्हा लो फ्लेम करू तर तेव्हा आपली पुरी जी आहे तेल पिऊन घेणार आहे। आणि हे बघा, मस्त अशी आपली पुरी तयार झालेली आहे का नाही, चेंडूसारखी फुगलेली। आणि ही अशीच 1 तासभर राहणार आहे। आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकता, किती मस्त अशी आपली पुरी
तयार झालेले आहे. कलरसुद्धा सुंदर सुरेख आलेला आहे. अजिबात तेलसुद्धा न पिणारी पुरी तयार झाली. इकडे आपलं श्रीखंडसुद्धा तयार झालेलं आहे. त्यावर थोडेसे पिस्ते घातले वरून आणि मस्त अशी टुमटुमीत चेंडूसारखी फुगलेली पुरी आणि मलाईदार श्रीखंड. या गुढीपाडव्याला नक्की ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशा पद्धतीने मलाईदार श्रीखंड, टुमटुमीत चेंडूसारखी फुगलेली पुरी एकदा नक्की ट्राय करा.